स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे फेब्रुवारी 2025 ते माहे मे 2025 या कालावधीमध्ये गारपीट असेल व अतिवृष्टी असेल, यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही देण्याबाबत शासन निर्णय आलेला आहे। तर या शासन निर्णयामधून आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना देण्यात येत असलेली नुकसान भरपाई ही किती आहे व त्याविषयीची इतरही माहिती या शासन निर्णयामध्ये काय देण्यात आलेली आहे। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा जी.आर आणि या जी.आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता। राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आणि हा जी.आर याची दिनांक तुम्ही पाहू शकता 22 जुलै 2025 रोजी हा जी.आर निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानंतर या जी.आरची प्रस्तावना आहे। या प्रस्तावनेनंतर या संबंधी निघालेला जो शासन निर्णय आहे त्यामधील माहिती आता आपण इथे पाहूया। तर फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तुम्ही पाहू शकता 337,41,53,53,000 इतका निधी हा वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही देण्यात आलेली आहे। तर या शासन निर्णयान्वये हा जो निधी आहे येथे उपलब्ध झालेला हा निधी वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। तर या कालावधीत ज्या देखील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान हे गारपीट असेल किंवा अतिवृष्टी असेल यामुळे झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे, ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। तर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्ण विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यास 11 या हा निधी वितरित करावा। तर संदर्भीन क्रमांक 1 येथील नमूद केलेल्या दिनांक 24/1/2023 अन्यवे सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। तर ही जी माहिती आहे ही या योजनेअंतर्गत म्हणजे जो निधी वितरित करण्याबाबतची योजना आहे त्या अंतर्गत जे कार्यरत अधिकारी आहेत त्यांना द्यावयाच्या सूचना आहेत। त्यामध्ये शेतकऱ्याविषयीचे काय आहे, कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुर्युक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हा अधिकारी कार्यालयाने कटाक्षपणे काळजी घ्यावी, ही देखील त्यांनाच द्यावयाच्या सूचना निर्देश आहेत। तर शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वाची माहिती म्हणजे या शासन निर्णयामधून जी घेण्यासारखी माहिती आहे शेतकऱ्यांसाठी खरंच महत्त्वाची ती म्हणजे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत झालेली अवकाळी पाऊस व गारपीट असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्यासाठी एकूण 336,41,53,000 इतका निधी हा वितरित करण्यास या शासन निर्णयाने मंजुरी देण्यात येत आहे। ही सर्वात महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी आहे। तर तुम्ही आत्ताच पाहिली असेल या जी.आर मधील माहिती की माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत झालेल्या शेती पिकांचं जे नुकसान आहे गारपीट असेल किंवा अवकाळी पाऊस असेल तर त्यांना आता अशा प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। त्याविषयीची ही सविस्तर माहिती होती या जी.आर मधली।